तुझं स्थान मनात खास, तुझ्या प्रेमाला नाही कुठलाच तोला, तुझ्या प्रेमाला नाही कुठलाच सोनी. तोला. तर विनायकच्या मोठ्या मावशीला मी विनंती करते की त्यांनी विनूचा सत्कार करावा. इकडची बरी हे ना मुंदा. ನೀವು ಹೋಗು ಈಚೆ ಕಡೆ ಹೋಗಿ ನೀನು. तुझ्या यशात दिसतो संघर्षाचा रेखा. आजच्या या गौरवक्षणी एवढंच सांगावंसं वाटतं, आजच्या या गौरवक्षणी एवढंच सांगावंसं वाटतं, तू घडविलेलं यश आम्हा सर्वांसाठी प्रेरणा ठरतो. ही भावना व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते विनूच्या मोठ्या भावाला शरण बसूला. नमस्कार. मला कविता एवढं अलंकारिक नाही बोलत आहे, मामा एवढं असं व्यंगात बोलत आहे, तर मी साधं सुद्धा बोलेन. लिहून घ्यायचं का नाही? कळल्या की विनू बद्दल त्याच्या काय भावना आहेत. शिस्त, जिद्द आणि संस्कार. शिस्त का म्हणतो अभिमान अपार, आजच्या या गौरवात काका म्हणतो अपार. अशाच भावना व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री केदार सोन्ने यांना. हा तोच विनू आहे का जो नवीला वगैरे घरात भांडायचा, चाचून करायचा, त्याच्या माग म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षाच नव्हती की हा पुढे जाऊन शिक्षण घेईल व्यवस्थित. पण नंतर त्याच्यात बदल झाले आणि आज तो ह्या स्टेजला येऊन उत्तीर्ण झालाय की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये CA होणे हे खूप जिगरीचं काम आहे. पेपरात बघितली की 111 मत झालेले आहेत आणि त्यात आपला विनू आहे आणि त्याचं मागं त्यांच्या आई वडिलांचं पूर्ण परिश्रम आहे. जसं आपण म्हणतो की सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग त्यांनी प्रॅक्टिकली तसं त्यांनी करून दाखवलेलं आहे. दोन्ही मुलांना व्यवस्थित एज्युकेशन दिलेले आहे. बापू पण IIT नागपूरमध्ये ऍडमिशन मिळवणं MBA हे खूप म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. चांगल्या लोकांना ते जमत नाही, पण यांनी दोघांनी आई वडिलांचा विश्वास जे आहे पूर्णपणे हे करून दाखवलेत त्यांनी, म्हणजे सिद्ध करून दाखवलेत. कारण 10वी नंतर बाहेर राहणं हे मुलांसाठी खूप मोठं आणि आई वडिलांसाठी मनावर दगड ठेवून त्यांना बाहेर ठेवावा लागतो. मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे. मुळातच त्यांनी जे वडील पण आता योगू पण आता गोल्ड मेडलिस्ट आहे, तेच परंपरा या दोघांनी पण पुढं एज्युकेशनने ठेवलेले आहेत. जसं आता तावसे मॅडम पण हायली एज्युकेटेड आहेत, कविता आहे, सुजाता आहे, म्हणजे जी परंपरा आहे खेमाडी परिवाराची ते पुढं पोरांनी पण तसं हे चालू ठेवलेला आहे. पण तो लवकर जॉईन होऊन तो पण एका चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर जाणार आहे 100%. नातं आत्या भाच्याचंच, नातं आत्या भाच्याचं मायेचं खास.
तुझ्या प्रगतीत दिसतो प्रेमाचा प्रकाश, तुझ्या प्रगतीत दिसतो प्रेमाचा प्रकाश. आजच्या या गौरव क्षणी एवढंच सांगावंसं वाटतं, आजच्या या गौरव क्षणी एवढंच सांगावंसं वाटतं. तुझ्या यशावर आत्या मनापासून गर्व करते, तुझ्या यशावर आत्या मनापासून गर्व करते. हाच गर्व आपल्या भावनेतून व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते सौभाग्यवती सुजाता दुबलगुंडे. तर सांगायचं म्हणजे विनूचं हे जे यश आहे त्याच्यामागे त्याची जिद्द, परिश्रम, चिकाटी आणि काही गोष्टी ज्या त्याच्यापासून शिकायला पाहिजे त्या म्हणजे ते मोबाईलपासून लांब राहणं, आहारावर नियंत्रण. मी बघत होते जवळ असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यांपासूनच तो अतिशय 6 महिने अगदी बंदिवासात असल्यासारखं होतं आणि त्याचंच हे फळ आहे. त्याबद्दल त्याचा अभिनंदन. आणि पुन्हा एक सांगायचं म्हणजे भारतातल्या अवघड परीक्षांपैकी ही परीक्षा गणली जाते आणि या परीक्षेत प्रथम प्रयत्नात आणि एवढ्या लहान वयात यश मिळवणं हे सोपं नाही. त्याबद्दलही त्याचं यश जे आहे ते कौतुकास्पद आहे. एवढंच बोलून, आणि अर्थात भावाचं उदाहरण त्याच्या डोळ्यासमोर होतंच. भावाचाही तो अभ्यास बघतच होता, त्याचे कष्ट, त्याची चिकाटी तो बघत होता, ते डोळ्यासमोर होतं आणि त्यापासूनच तो कदाचित धडा घेऊन तो पुढं तोही त्याच पद्धतीनं वाटचाल केलाय. दोघांचंही यश हे अभिनंदनास कौतुकास्पद पात्र आहे आणि पुढच्याही वाटचालीस दोघांनाही मी शुभेच्छा देते. धन्यवाद. मी बापूला आमंत्रित करते की त्यांनी मगाशी भावना अनावर झाल्यामुळे तो बोलू शकला नाही, पण आता त्याची इच्छा आहे तर तो आपला. मी परत मध्येच रडू लागलो तर मला माफ करा. काही वेळा भावना अनावर होत नाही. तर मला एकच गोष्ट सांगायची आहे की माणसासाठी ओळख ही खूप ओळख ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर लहानपणापासून ती ओळख हीच असते की हा तावशा, हा ताईचा बादशा आहे. मार्केटला गेल्यावर हा खिमाळे मालकांचा मुलगा. आता आम्हाला ओळख द्यावी लागते. सीए विनू आमची हीच इच्छा आहे की आता पुढे जाऊन रिलॅक्स आमच्या नावाने तुम्हाला लोकांनी ओळखायला पाहिजे. ओळखतातच. खूप सगळ्या भावना एकत्र येतात आणि मला नाही, यापुढे आता असं ओळखायला पाहिजे की अरे हे चाललेले आहेत ना, हे विनूचे वडील आणि हे चाललेले आहेत ना, हे बापूची आई, असं म्हणायला पाहिजे. हे ओळख निर्माण आता तुम्ही केलेलं आहे. हीच आमची इच्छा आहे की तुम्ही जे राहू दे बघ. मला ओळखलं पाहिजे आणि ते खरंच आहे. कारण विनू, मी ज्या शाळेत काम करते आता सध्या, त्या शाळेचा विनू हा पहिला विद्यार्थी आहे जो CA झाला. SVCS पूर्ण एवढी मोठी संस्था आहे आमची, या बृहन्मठ हुटगी संस्थेतला हा पहिला CA आहे. अरे वा, अभिनंदन. आणि आमच्या संस्थेच्या ग्रुपवर आणि शाळेच्या ग्रुपवर कंसात होतं सोन्ने मॅडमचा बादचा, विनायक खेमाणी कंसात सोन्ने मॅडमचा बादचा. म्हणजे आज माझी ओळख त्याच्यामुळे झाली. जे तो म्हणाला की आमच्यामुळे तुम्हाला ओळखलं पाहिजे, ते तो म्हणायच्या आधीच झालं की त्याच्यामुळे मला ओळखलं की हा सोन्ने मॅडमचा बादचा आहे, विनायक खेमाणी. हे असणारच आहे आणि असंच होईल.
आज विशेष म्हणजे विनू विनायक लहानाचा मोठा कधी झाला आणि आज सीए झाला, हे आमच्या डोळ्यापुढे आश्चर्याची गोष्ट आहे. असं वाटतच मी तो सीए झालेला आहे. अजून आम्ही त्याला टिपल्या मारण्यासारखं हे विनू इकडे, हे विनू तिकडं जा. आणि आजपासून तसं आता त्याला बोलावंसं किंवा विनू साहेब इकडे आहे, सीए साहेब इकडे आहे. सीए साहेब आमचं सगळं जे प्रोजेक्ट आहे ना ते प्रोजेक्टला बघा, ते जीएसटी बघा, टॅक्स बघा, अशा प्रकारचे आज सीए झालेला आमचा विनू वाटतच नाही. आणि मला अभिमान वाटतं की आमचा भाचा एकाच अटेम्प्टमध्ये आणि एकाच ह्याच्यात, आणि मला कॉन्फिडन्स होता त्यांनी एकाच ह्याच्यात सीए होते. कारण याच्या अगोदर आमचा आत्याचा मुलगा रमेश बिराजदार म्हणून होता, त्यांनी वाळवेकर हा सीए होते ना, वाळवेकर कोणतं, त्यांच्याकडे त्यांनी कमीत कमी 5 वर्ष काढला आणि कमीत कमी 5-10 वेळा काय तर अटेम्प्टमध्ये बसला, परंतु 1 किंवा 2च सब्जेक्टमध्ये पास झाला. नंतर ना अर्ध सीए झालेलं हे जीवनभर टोमणे मारून अजून सुद्धा त्याला असं म्हणतात की हाफ सीए. आणि त्या हाफ सीए वर तुम्हाला सांगतो सोलापूरमध्ये आपलं बीडी गरपूरचं योजना कोणतं इंजिनियर आहे ना, त्यांचं पर्सनल ते ऑडिटर त्यांनी हाफ सीए असू दे त्याला 3 लाख रुपये पगार देतो. ते कम्प्लीट योजना आहे ना, ते बीडी गरपूर कुंभारचं ते कम्प्लीट केलं. तर अर्धा सीए लोकांना पण किती डिमांड आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो पहिल्याच अटेम्प्टमध्ये तू सीए म्हणून बाहेर पडला आणि तुझं कष्ट बघितलं, अभ्यासाचा तरीका बघितला. आम्ही खालनं आमच्या बहिणीला भेटूनच जाणार, पण तू काय वर्ण खाली आहे, कारण सध्याला माझा अभ्यासाचा टाइम आहे आणि मामा यावेळी तू जा, नंतर न येतो, नंतर तुझ्यासाठी खास अक्कलकोटला येतो. हे तुझं काय म्हणजे ऐकून आम्हाला आमचं विनू काय जाऊ दे. त्यानंतर ना आज दुग्ध शक्तीला म्हणजे आज माझा मोठा शरण म्हणजे बापू यांनी पण इंजिनियर होऊन आणि त्याच्या मनातलं जे MBAचं ते टार्गेट होतं 99.9 त्या टार्गेटनं कानपूरला त्यांनी जे ऍडमिशन घेतला आणि ते अचिव्हमेंट करून आजच्या वेळेला बेंगलोरच्या ह्याच्यात 21 लाखाचं काय तर पॅकेज त्याला सक्सेसफुल म्हणजे ऍडव्हान्स मध्ये त्याचं झालेलं, म्हणजे पगार चालू झाल्यासारखं झालं. फक्त तिथं आता सर्टिफिकेट आणणे आणि जॉईन होणे. हा अजून मागणं एकदा होऊ दे. हा जग्गी आली. हा इल्लो ते स्लो आहे. अजून एक काय बघा. ಹೋರಿ ಎಲ್ಲಾರು ಹೋರಿ 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 ಮುಂದೋರಿ. कट करायचा कार्यक्रम राहिला करताना मनापासून म्हणतो, आज या यशाचा आनंद व्यक्त करताना मनापासून म्हणतो, हा विजय एकट्याचा नाही सगळ्यांचा आहे. हा विजय एकट्याचा नाही सगळ्यांचा आहे असा म्हणणारा आमचा विनू त्याचं मनोगत व्यक्त करेल. सगळ्यांना भूक लागली असेल तरी पण मी भरपूर वेळ घेणार आहे आता बोलण्यासाठी. सर्वप्रथम थँक्यू कविदत्ता ही संधी दिल्याबद्दल.
दुसरं म्हणजे हे जे यश आहे आज की CA विनायक खेमाणे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर करणे, हे माझ्या एकट्याचं यश कुठंच नाही आहे. ह्यामध्ये सगळ्यात मोठा खारीचा वाटा म्हणजे माझ्या भावाचा आहे की रात्री मला झोप येत नव्हती अभ्यास करताना की काय होणार आहे माझं, काय होणार आहे, कसं होणार आहे सगळं. तर माझा भाऊ मला म्हणला की तू काय करणार आहेस, करायचं CA, नाही करणार नको करू, करायचंय कर, BCom करणार BCom कर, मी कमवणार आहे ना आता, तू का काळजी करतो, मी तुला आयुष्यभर सांभाळणार आहे, तू त्यामुळे तुला पास व्हायचीच गरज आहे असं काही नाही आहे. 10 वर्ष घे, 12 वर्ष घे, आरामात CA कर, तुला कोण पण मागं लागलं नाही. सेम त्यांनी म्हणत होता, असंच सेम पप्पा बोलत होते, मम्मी बोलत होते की तू आरामात काढ, तुला काहीच घाई नाही आहे, असं कर. असं ते म्हणल्यामुळे माझं कदाचित फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघालं. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली मम्मी पप्पांचं तर मी काही सांगायची गरज नाही आहे की म्हणजे त्यांचं म्हणजे मी खरं सांगतो, माझ्यापेक्षा जास्त मेहनत करणाऱ्यांचं CA क्लिअर झालेलं नाही आहे. माझं झालं जस्ट बिकॉज ऑफ मम्मी पप्पांची पुण्य आहे. त्यांचं पुण्य, आजोबांचं पुण्य, आत्यांचं पुण्य, मामांचं पुण्य, या सगळ्यांच्या पुण्यामुळं, या सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच मी आज क्लिअर करू शकलो. किंवा मला स्वतःच्या कष्टांवर भरोसा आहे, पण तो इतका बी नाही की माझं पहिल्यामध्ये होईल. ऑब्व्हियसली 50% माझी मेहनत असतील तर 50% माझ्या नशिबाचा भाग आहे, तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांचा भाग आहे. आणि तरी पटली होती. एक विषय होता ऑडिट म्हणून, त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नव्हतं. तर मग मी राजोताकडे गेलो. राजोता मला 2 तास बसवून, ती ऑब्व्हियसली टीचर आहे, ती खूप बिझी असते, तिच्या घरी कार्यक्रम होता, पण तिने 2 तास सेपरेट काढून मला सांगितलं की तुला ह्याच सब्जेक्ट मध्ये जास्त मार्क पडणार आहेत, हे मी लिहून देते. आणि आजपर्यंत कुणालाच त्या सब्जेक्ट मध्ये जास्त मार्क पडत नसतात. ते सब्जेक्ट सगळ्यात लोएस्ट मार्कानं पास व्हायचा सब्जेक्ट असतो. तर मला आज त्याच सब्जेक्ट मध्ये सगळ्यात जास्त मार्क पडलेले. तर हे काही नाही, हे मेहनत वगैरे सगळं भाग दुसरीकडे, पण हे फक्त आणि त्या शब्दांचं ताकद आहे की त्या सब्जेक्ट मध्ये एवढे जास्त मार्क पडले. आणि मी शेताला पण येत नव्हतो वेळा मोसायला, सगळे मला चल चल म्हणले. राजोता एकटीच होती की येऊ नको घरी बस, कारण की तिला माहित होतं की काय म्हणजे व्हॉट इट टेक्स टू डू समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर त्यामुळं ह्याच्यामध्ये राजोताचा पण खूप मोठा हिस्सा आहे. माझ्या सुरुवातीच्या जर्नीपासून ते कंटिन्युअसली लक्ष ठेवणं, कसं चालू आहे विचारणं. ऑब्व्हियसली हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप मोठ्या आहेत, खूप म्हणजे खूप मला ह्या गोष्टींचा आधार आहे. त्याच्यानंतर ताताचं तर काय सांगायचं, म्हणजे माझं जे मेन असं म्हणजे मोठं झाड उभारणं म्हणजे त्याची मुळं एकदम घट्ट पाहिजे असतात. तर ते मुळं घट्ट करण्याचं काम म्हणजे ताताचं आहे. 1ली ते 8वी पर्यंत ताताने मला ताताच्याच ट्युशन मध्ये होतो मी. आणि ऑब्व्हियसली तिथं मला खूप स्पेशल ट्रीटमेंट मिळते, तर ते पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि नंतर पण म्हणजे पूर्ण खेमाणे खानदानमध्ये कॉमर्स मधले फक्त आम्ही दोघंच आहे, ताता आणि मी. त्यामुळं सेम फील्ड मध्ये असल्यामुळे नक्कीच ताताबद्दल मला खूप अभिमान आहे. आणि मला माझ्याबद्दल ताताला पण खूप छान वाटतं. तर ताताचं झालं. कवितात्याचं सांगायचं तर म्हणजे माझी आत्या आणि तर माझी बहीणच आहे कवितात्या. माझ्या प्रिपरेशन वेळेस नेहमी घरी येऊन मला विचारत की मला खायला काहीतरी आणत, आईस्क्रीम आणत. मला अजून पण आठवण येते, कधी पण येताना माझ्यासाठी कृष्णाची आईस्क्रीम किंवा काहीतरी काही खायला आणत होते की तू बसून बसून कंटाळला असेल की आता तू ब्रेक घे थोडं, हे कर. तर म्हणजे ते खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी पुण्यात बघतो लोक म्हणजे आजूबाजूला असून एकमेकांचे चेहरे बघत नाहीत, पण आता माझ्या आत्ता थोडे दूर असून पण नेहमी मला भेटायला येतात किंवा विचारपूस करतात. तर ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ती म्हणजे मी पप्पा मम्मीला त्याच्याबद्दल खूप ऋणी आहे की त्यांनी एवढं चांगलं रिलेशन मेंटेन ठेवलं आणि आत्ता लोक पण एवढे चांगले सपोर्ट करतात. तर त्याच्याबद्दल खूप म्हणजे प्राऊड फील करतो मी. त्यानंतर मामा मामी, म्हणजे माझ्या आयुष्यात मला कधी काही पण वाटलं तर पहिला प्रश्न म्हणजे बोर झालं काय पण झालं, पहिला प्रश्न बस पकडा अक्कलकोटला जा. अक्कलकोटला गेल्यावर मला जेवढा आनंद मिळतो ते आमच्या घरात पण मिळत नाही. म्हणजे अक्कलकोटचा मी राजा असल्यासारखं वाटतं मला अक्कलकोटच्या घरी गेलं. आजच्या मला अजून पण आठवण आहे की मी गेल्या त्यांनी मला गळा भेट करत होते. तर त्यांचं जाणं एकदम शॉकिंग होतं माझ्यासाठी आणि ते कधीच भरून न निघण्यासारखं होतं. तर मग अक्कलकोट मामा मामी म्हणजे फड्ड मामी
मामीचे अजून मला आठवतच नाही. 6-7 महिने झालं मी अजून मामी म्हणजे घरी आलो नाही अक्कलकोटला. मी म्हणजे 2-3 वेळा मी प्रयत्न केला पण जायचं झालं नाही मला. मग मी डिसाईड केलं की ज्या वेळेस हे क्लिअर करेन त्यावेळेसच घरी जाईन अक्कलकोटला असं. तर मग म्हणजे मामा मामींचं पण खूप मोठं योगदान आहे. मल्लू मामा पण नेहमी बोलत असतो की खूप बरं वाटलं मला. आणि हर एक म्हणजे काही पण छोटी मोठी अचिव्हमेंट असतो ते मल्लू मामाचा शुभ मामाचा कॉल नेहमी असतो मला, मामींचा मेसेज असतो. आणि सगळे मामा मामींची मुलं सगळे म्हणजे आमचा बॉन्ड वेगळाच आहे. म्हणजे आता काय ते आले नाही तर मला खूप वाईट वाटलं. तुम्ही सगळे सांगत ना. तर त्याच्यानंतर मावशीला पण मावशी कंटिन्युअसली कॉलवर मम्मीसोबत असतेच सगळं. तर सांगत असते मावशी की होईल त्याचं, काळजी करू नको. विजू मावशी, अंता मावशी सगळे. ते खूप प्राऊड गोष्ट आहे माझ्यासाठी. नंतर यशवंत काका पण ट्युशनमध्ये म्हणजे मी 8, 9वी, 10वी त्यांच्याकडेच केलो. तर ते पण एक होतं की काका इथंच आहेत आपले आणि पेपर तेच चेक करत होते. त्यामुळे काही पण छोटी मोठी अडचण आली काकांकडे जात होतो. ट्युशनमध्ये पण काही कुणाचं डायरेक्ट टीचर सांगायच्या ऐवजी मी काकांकडे जात होतो. तर त्यांचा पण खूप मोठा सपोर्ट राहिला 9वी, 10वी मध्ये. आणि केदार काकांचं तर म्हणजे काय त्यांचं माझं जास्त कॉन्टॅक्ट नसतं पण कधी पण काका असं म्हणजे भेटला तर ते आदर्श घेण्यासाठी आदर्श घेण्यासारखं आहे. एक कुटुंबातले एक म्हणजे खूप काही म्हणजे 0 to hero झालेले माणूस आहेत ते आमच्या कुटुंबातले. तर त्यांच्याकडनं पण खूप काही शिकण्यासारखं आहे आमच्यासाठी. आणि भाऊजींची, ओंकार भाऊजींची भेट माझी वर्धा शंकर पूजा वेळेस झाली होती. तेव्हाच त्यांनी सांगितले होते मला की तुझं होईल, तू काळजी करू नको. तर ते पण एक म्हणजे आपलं स्वतःवर कॉन्फिडन्स नसतं पण कुणी आपल्यावर कॉन्फिडन्स आहे तेच आपल्याला पुश करतं की अजून मेहनत कर. ह्यांना वाटतं ना तू होणार आहेस तर ह्यांचा विश्वास खोटं ठरू नये. तर ह्यासाठी जर तुला मेहनत करायची नाही करायची ती बाजूची गोष्ट आहे, ह्यांच्यासाठी तर तुला करायचं आहे. असं खूप म्हणजे सगळे लोक असे सगळे लाभले. त्यामुळं मी खूप प्राऊडली सांगतो की हा यश माझ्या एकट्याचा नाही आहे. हा यश माझ्या आयुष्यातल्या हर एक छोट्या मोठ्या माणसाचा आहे. ऑब्व्हियसली माझ्या मित्रांचा आहे आणि त्यांचा तर वाटा खूपच मोठा आहे. पण त्यांना म्हणजे एनकेन कारणाने त्यांचं झालं नाही क्लिअर किंवा थोड्या लोकांचं झालं. त्यामुळे मला अजून पण असं मी सीरियस झाल्यासारखं वाटत नाही ते होईपर्यंत. तर हे सगळ्यात हे गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. आणि अव्वादादांचं तर मला फक्त एकच इच्छा होती, दोघांपैकी एक जण तरी आज असायला हवं होतं की दोन्ही मुलांचं म्हणजे नातवंडाचं काही दोन्ही नातवंडांचं एका ठिकाणी पोहोचले तरी. असं म्हणणार नाही की वर पोहोचलो मी, कारण की अजून खूप पुढे जायचं आहे दोघांनाच आम्हाला. तर एकटे तरी असायला पाहिजे होते आमच्यासोबत. ते शिकटचे तरी तिकडचे तरी एकटे तरी असायला हवे. काळाचा खेळ आपण काही करू शकत नाही त्यामुळे नक्कीच त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालेलं आहे. म्हणून ते नक्कीच पाहून प्राऊड फील करतात. काय आपली मुलांसाठी नसले तरी खूप लोकांचा हा वाटा आहे. कविताचा अजून एकदा आभार की मला वाटत होतं की झालं खूप वेळ वाटेल मला माझी छोटी गोष्ट झाली. कारण की मी ऑफिसमध्ये 100 लोकांना सीओना बघतो तर मला ते एवढं नाविन्यपूर्ण वाटत नाही खरं सांगायचं झालं तर. त्यात म्हणजे मी ज्या वातावरणात काम केलं त्या वातावरणामध्ये हर एक जण सीए तर त्यामुळे मला जरा पण एवढं जास्त नाविन्यपूर्ण वाटत नाही. पण एक होतं की वाटायचं नेमकं लवकर क्लिअर झालेलं बरं. पण तेच दिला मला मोठा करायचं संधी फार एक्साइटेड होते त्याच्या रिझल्टला घेऊन. आणि आम्हाला नव्हता किंवा करायचं म्हणून सकाळी शाळेत असताना बापू फोन केला, आज आपण जेवायला जाऊ. आम्ही जेवायलाच जातो. तर ते छान झालं आणि 18 घंटा 16 संपत होते. पण त्याच्या पाठीमागे माझ्या भावाचं खूप मोठं काय म्हणतात त्याला कष्ट आहे, खूप कमी आहे. त्याचं कौतुक कधी संपत करण्यासारखं नाहीच आहे. पण त्याच्या या मुलाच्या यशाबद्दल त्याचं मान अभिमानाने उंचावलेलं आहेच खरं आहे. आणि हीच एक भावना तो कधी सहसा आपल्या भावना व्यक्त करत नाही. वहिनी ऑलरेडी बोललेले आहेत त्यामुळे मला बोलताच येणार नाही. म्हणून आज आवर्जून त्याच्या मनाविरुद्ध जाऊन तरी का
सगळं त्यांचं त्यांनी अभ्यास केलं. मी कधी बसून त्यांचा अभ्यास घेतला नाही. त्यांच्या आत्या आणि त्यांची मग माझं असं काही कॉन्ट्रिब्युशन नाही आहे. आणि खरंच ते deserve करतात. कारण त्यांना सुद्धा आपल्या भावना व्यक्त करायला एखादं व्यासपीठ नक्कीच मिळालं पाहिजे. आणि आज ती चांगली संधी आहे. भले बापूला त्याच्या भावना अनावर झाला तो बोलू शकला नाही दोनदा, तर जर त्यांच्या आईने 2 शब्द तरी का होईना का बोललंच पाहिजे. म्हणून मी त्यांच्या आईला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. चांगलं बोलले, अप्रिशिएट मानू. विनू लहानपणी खूप खोडकर होता. ಅಕ್ಕಲ್ಕೊಂಡಂಗ್ರೆ ಹೋಗೋಣ ಎಲ್ಲರೂ ಕಾಲ್ ಮೇಲೆ ಒಂದೇ ಕೇಳ್ತಿರೋ ನೀ ಅಂದ್ರೆ ಮಮ್ಮಿಗೆ ತ್ರಾಸ್ ಕೊಡ್ಬೇಡ ಪಪ್ಪಗೆ ತ್ರಾಸ್ ಕೊಡ್ಬೇಡ ಅವ ಅದೇ ಎತ್ತಿತಾನ ಯಾನ್ ತ್ರಾಸ್ ಕೊಡ್ತಾನೆ पण ಅವನು ಯಶದಿಂದ ಎಲ್ಲ ಒಂದು ಅವ್ರ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚು ಖಾಲಿಚ ಆಟ ಅದು ನಮ್ಪೇಕ್ಷ ಅವ್ರು ಯಾವಾಗ ಬಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಕರೀಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಿ ಬಂದು 2 ದಿನ ಆದ್ರೂ 3 ದಿನ ಲೆಕ್ಕ ಬಂದು ಮನಿಗ್ ಬರ್ತಾರ ಅವ್ರು ಬಂದು ಆಟ ಅವ್ರದ್ದು ಸಪೋರ್ಟ್ ನನಗೆ ಮತ್ತ ಅವ ಬಿ ಅಟ್ಟೆ ಯಾರು ಬಿ ಬರ್ಲಿಲ್ಲಲ್ಲ ಯಾಕೋ ಬಂದಿಲ್ಲ ತಾತ ಬಂದಿಲ್ಲ ರಾಜತ್ಯ ಬಂದಿಲ್ಲ ಕವಾತ್ಯ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರ ಇದು ಬಾಂಡಿಂಗ್ ಹಿಂಗೆ ಇರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಅಪೇಕ್ಷೆ ಅದ ಮತ್ತ ಪ್ರೌಡ್ ಆಫ್ ಯು ಅಂಡ್ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್ ಫಾರ್ ಫ್ಯೂಚರ್ थँक्यू. शेवटपर्यंत असंच राहील असं मी सगळ्यांच्या वतीने वहिनींना सांगते. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. उशीरही खूप झालेला आहे. म्हणून माझ्या यशामागे अनेक हात आहेत. माझ्या यशामागे अनेक हात आहेत. आई, उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईकांचे श्री योगीनाथ खेमाडी परिवारातर्फे हार्दिक स्वागत. शब्द थोडे भावना अपार, शब्द थोडे भावना अपार. कर्तृत्वाला लागला आज मानाचा हार, कर्तृत्वाला लागला आज मानाचा हार. आपल्या यशाचा आम्हाला अभिमान, आपल्या यशाचा आम्हाला अभिमान. स्वीकार हा छोटासा सत्कार, स्वीकार हा छोटासा सत्कार. हा सत्कार सोहळा नव्हे, कौतुक सोहळा आहे आमच्या लाडक्या भाच्याचा, विनायकचा. कारण कठोर मेहनत, संयम आणि अभ्यासाचा सार, कठोर मेहनत, संयम आणि अभ्यासात. सीए होऊन वाढवलास कुटुंबाचा मान, सीए होऊन वाढवलास कुटुंबाचा मान. तुझ्या यशाचा आम्हाला अभिमान, तुझ्या यशाचा आम्हाला अभिमान. हा अभिमान व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते विनायकच्या मोठ्या आत्याला आणि त्यांच्या कुटुंबाला की त्यांनी विनायकचा सत्कार करावा. ಹಂಗೆ ಕೊಡ್ತೀರಿ ನಾನು ಅವನು ಹೇಳಿದೆ ಇದ್ರೊಳಗೆ. विनायकच्या आत्याकडून त्याचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. यशवंत तावसे परिवाराकडून विनूचा सत्कार संपन्न होत आहे. या छोट्या भाच्याच्या यशाबरोबरच ज्याचा मला सार्थ अभिमान आहे असा माझा मोठा भाचा, जो आज यावर्षी MBAची डिग्री पूर्ण करतोय. अतिशय हुशार, सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं शब्दांनी मी काही आणि भावनेनी माझं कौतुक त्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचाही सत्कार तावशे परिवाराकडून होत आहे. तावशे परिवाराकडून शरण बसप्पा खेमाणे याचा सत्कार संपन्न होत आहे. इकडं बघ बघू, इकडं बघा, इकडं.
क्षणी सांगावंसं वाटतं, आई वडिलांचं योगदान 2 शब्दात मावेन असं होतं. आई वडिलांचं योगदान 2 शब्दात मावेन असं होतं. हो, असंच काहीसं आज वाटतं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला भाऊ हा त्याच्या मुलाला विनायकला साथ देणारा, मोठा कधी प्रसंगी मोठा भाऊ बनला, कधी त्याचा गुरु बनला. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. मग ती स्त्री आई असेल, बहीण असेल, काकू असेल, मावशी असेल, आत्या असेल, कोणत्याही रूपातली ती स्त्री असेल. तसं आज विनायकच्या यशाच्या पाठीमागे फार मोठा हात, त्याची जेवणाची वेळ झाली की बरोबर त्याला खाली बोलवून जबरदस्तीने का होईना 2 घास खाऊ घालणार आणि विनायकच्या जेवणाची लिस्ट तयार असायची. चालो न थकता आणि अखंडपणे न कंटाळता त्यांनी करून दिलेला आहे. आणि हा सुद्धा विनायकच्या यशातला सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. कर्तृत्वाने उजळली तुझी वाट, कर्तृत्वाने उजळली तुझी वाट असणार विनायकच्या मामा मामीला. म्हणून त्यांना मी आमंत्रित करते की त्यांनी विनूचा सत्कार करावा. हा? बरं मग यानो ಎಲ್ಲಿ